नमस्कार मित्र हो. श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक भक्तांच्या मनाला एक प्रश्न असतो की स्वामी समर्थ आपल्या भक्तांना काही संकेत देतात का, आणि जर देत असतील तर ते कसे ओळखायचे. या विषयाकडे श्रद्धा आणि विवेक या दोन्हींच्या दृष्टीने पाहणे गरजेचं आहे. प्रत्येक घटना ही दैवी संकेत आहे असे गृहीत धरणे योग्य नाही, पण काही अनुभव हे आपल्याला आत्मपरीक्षण, नामस्मरण आणि सदाचाराकडे मात्र वळवतात. आता त्यातला पहिला संकेत आहे नामस्मरणाची ओढ. पहा, अचानक श्री स्वामी समर्थ किंवा तुमचं जे उपास्य दैवत आहे त्या दैवतेच्या नामाचा जप सतत तुमच्या मनामध्ये घुमू लागतो. कामात असतानाही स्वामींची आपल्याला आठवण येते किंवा त्या दैवताची आपल्याला आठवण येते. ही जी भावना आहे ती आपल्याला त्या दैवताच्या भक्तीकडे नेणारी असू शकते. हा सुद्धा एक संकेतच आहे. म्हणजे हा संकेत भक्ताला मिळत असतो. दुसरा संकेत आहे चुकीच्या गोष्टींपासून आपलं मन दूर जाणे. समजा ज्या काही वाईट गोष्टी आहेत किंवा राग, द्वेष, मत्सर, वाईट सवयी किंवा वादविवाद घालणे, भांडणे करणे, अशा ज्या गोष्टी आहेत त्यांचा आपल्याला कंटाळा यायला लागतो. आपलं मन अधिकाधिक शांततेकडे वळतं. हा सुद्धा आध्यात्मिक प्रवासातील सकारात्मकच बदल आहे. म्हणजे हा सुद्धा संकेत स्वामींच्या भक्तांना मिळत असतो. तिसरा संकेत आहे संकटातही आपल्याला विश्वास वाटतो. आपला विश्वास टिकून राहतो. आपण धैर्याने उभे राहतो. जीवनामध्ये अनेक अडचणी येतात, पण त्यातून काहीतरी मार्ग निघेल असा आपल्या मनामध्ये विश्वास असतो. श्रद्धेमुळे आपल्याला एक ताकद मिळते. आपलं मन या संकटाच्या वेळी स्थिर राहतो आणि त्या संकटातून आपण कसे पुढे जायचे किंवा कोणती ती समस्या आपण कशी सोडवायची याचा आपल्याला निश्चित मार्ग सापडतो. म्हणजे हा सुद्धा परमेश्वरी संकेतच आहे. चौथा संकेत आहे सत्संगाची आवड. आपल्याला भजन, कीर्तन, आरती, पारायण करणं किंवा संत चरित्र वाचणं, पोथी वाचणं किंवा चांगले विचार ऐकणं किंवा ऐकण्याची इच्छा होणे, हा सुद्धा एक मनाच्या शुद्धीकरणाचा मार्ग आहे. म्हणजे ही सुद्धा ओढ लागणे ही सुद्धा परमेश्वराने दिलेल्या संकेताची साक्ष आहे. हा संकेतच आहे. पाचवा संकेत आहे सेवा करण्याची इच्छा होणे किंवा आपल्याला प्रेरणा होणे. एखाद्या दैवताची सेवा करावी, त्याचे पोथीवाचन करावे, त्याला फुले अर्पावी, अशा प्रकारची आपल्याला इच्छा होणे किंवा प्रेरणा मिळणे, हे सुद्धा परमेश्वरी संकेत आहे. एखाद्याला मदत करावी, नम्र राहावे, प्रेमाने वागावे, प्राणीमात्रांवर दया करतो आपण, त्याला खायला घालावं किंवा एखाद्याचं दुःख पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये संवेदना निर्माण होते. ही सुद्धा खऱ्या भक्तीची संवेदना आहे, साक्ष आहे किंवा लक्षण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हा झाला पाचवा संकेत. सहावा संकेत आहे
आपला अहंकार कमी होणे. बघा, काही व्यक्तींना मीपणाची जास्त जाणीव असते. मीपणा हा त्यांना महत्त्वाचा वाटतो. क्षमा करणे किंवा एखाद्याला तोडून बोलणे, एखाद्यावर रागावणे किंवा आपला अहंभाव दाखवणे किंवा अहंकाराने वागणे, अशा गोष्टी काही लोक करतात. पण अचानकपणे या गोष्टींपासून हे असे लोक दूर जातात आणि मग त्यांना वाटायला लागतं की क्षमा करणं हे महत्त्वाचं आहे, क्षमा करणं हे सोपे आहे. मीपणा करून काहीही आपल्या जीवनामध्ये उपयोग नाही. दुसऱ्याच्या आनंदात जर आपण आनंद मानला तर त्यातून आपल्याला जास्त समाधान मिळतो, असंही त्या व्यक्तीला वाटायला लागतो आणि त्याचा अहंकार कमी व्हायला लागतो. हा झाला 6वा संकेत. म्हणजे अशा प्रकारचे संकेत आपल्याला कायम मिळत असतात. काही काही वेळेला बघा, गाय असेल किंवा चिमण्या, कावळा, पक्षी, म्हणजे जे मुके प्राणी आहेत ते आपल्या जवळ येतात, आपल्या आजूबाजूला येतात. हा सुद्धा एक काय आहे, दैवी संकेत आहे. कारण यांच्या ठाईसुद्धा परमेश्वराची लीला आहे, परमेश्वरांचा अंश आहे आणि त्यामुळे त्यांना आपल्याविषयी काहीतरी वाटतं आणि म्हणून ते आपल्या जवळ येतात. म्हणजे आपल्याकडे जर भूतदया असेल तर असे हे प्राणी आपल्या जवळ येतात. म्हणजे हा सुद्धा एक दैवी संकेत आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे संकेत जर आपल्याला मिळत असतील तर आपल्याला संकेत मिळत आहे आणि आपल्याला त्यातून काहीतरी पुढे मार्ग मिळणार आहे असं मानायला काही हरकत नाही. पण ह्या सगळ्याच गोष्टी आपण श्रद्धेने आणि विवेकाने पाहिल्या पाहिजेत. म्हणजे स्वामी समर्थ आपल्या भक्तांना काही ना काही संकेत हे देतच असतात. फक्त त्या संकेतांकडे आपल्याला काय करायला पाहिजे, व्यवस्थित त्याचं निरीक्षण केलं पाहिजे आणि त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी आपली योग्य असली पाहिजे. त्याच्यातून काहीतरी आपल्याला शिकता आलं पाहिजे, त्याच्यावर आपण विचार करायला शिकलं पाहिजे. तरच आपण संकेत मिळतोय आपल्याला, काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला बदल घडतोय असं आपल्याला वाटेल आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये कुठेतरी परमेश्वराच्या जवळ जात आहोत असा सुद्धा आपल्याला अनुभव यायला सुरुवात होईल. आता स्वामी समर्थांचा सर्वात मोठा संकेत हा बाह्य चमत्कार नसतो, तर काय आहे, तो आपल्या शरीरात जाणवणारा आतला बदल आहे. आपल्या शरीरात तो बदल होतो, आपल्या मनात बदल होतो, आपलं मन शांत होतं, आपली श्रद्धा वाढत जाते. अधिकाधिक आपल्याला स्वामींची भक्ती करावी, त्यांच्या लीला वाचाव्या, त्यांचे पारायण करावे, त्यांचे नामस्मरण करावे असं आपल्याला वाटायला लागतं. स्थिर मन बसू देत नाही, काहीतरी करावं, काहीतरी वाचन करावं, नामस्मरण करावं, सतत स्वामींच्या जवळ राहावं, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये कायम येतच राहते. म्हणजे अशा प्रकारचा संदेश आपल्याला मिळतो आणि मग आपल्या या सेवेमध्ये सातत्य यायला लागते, आपलं आचरण सुधारायला लागते. आपण नामस्मरणाला लागल्यानंतर आपलं आचरण आपोआपच सुधारतं. हीच तर खरी आध्यात्मिक प्रगती आहे. म्हणून कोणताही अनुभव आला तरी अंधविश्वास न ठेवता विवेकाने त्याच्याकडे पाहायचं, विचार करायचा. श्रद्धा, सेवा, प्रामाणिकपणा आणि नामस्मरण यांनाच आपण आपल्या जीवनामध्ये आधार बनवायचा. हेच आपलं जीवन आहे. अशा प्रकारची जर भावना आपल्या मनामध्ये आपण ठेवली आणि आपण डोळसपणे वागलो तर नक्कीच आपल्याला आध्यात्मिक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वामी आपल्या सतत आपल्या अवतीभोवती, आपल्या पाठीशी, आपल्यासोबत आहेत, पावलागणिक आपल्या जवळ आहेत, हे जाणवायला आपल्याला वेळ लागणार नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलच्या परिवाराचा भाग व्हा आणि मला सबस्क्राईब करा.
शेवटी सर्वांनी श्रद्धेने म्हणूया, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.